या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे माणिकराव कोकाटेंवर? माणिकराव कोकाटेंना काही अटक होईल किंवा त्यांचं मंत्रिपद जाईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण स्वच्छ प्रशासनाची जर मुख्यमंत्र्यांना चाड असती तर मुख्यमंत्र्यांनी मुळात असे अनेक भ्रष्ट मंत्री आपल्या मंत्रिमंडळात ठेवलेच नसते. मुद्दा असा आहे की अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 14 एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 14 नुसार सगळे सारखे आहेत. मग मंत्री असो की सर्वसामान्य माणूस असो. आता जर मंत्र्यावर कारवाई करायची असेल तर मंत्र्याच्या हातात हातकड्या घालणं हे राज्याला अशोभनीय आहे. त्यामुळे हातकड्या घालायच्या आधी त्याच्या हातातलं मंत्रिपद काढून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि ती हिम्मत मुख्यमंत्री करणार आहेत का? आणि ते करणार नसतील तर त्यांनी स्वच्छ प्रशासनाच्या गप्पा मारू नयेत. अगदी अगदी सुषमाताई, तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडल्या राहा. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया. मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अमोल मिटकरी. त्यांच्याकडे जाणार आहोतच, पण सुषमाताई, तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला थेट विचारते मी. माणिकराव कोकाटेंची ही काही पहिली वेळ नाही आहे. याआधी सुद्धा अगदी शेतकऱ्याला दूषणं देणं असू दे किंवा आपल्या सरकारला भिकारी म्हणणं असू दे, माणिकराव कोकाटे नेहमी वादात सापडताना दिसतात. आज जेव्हा माणिकराव कोकाटेंचं हे सगळं प्रकरण समोर आलं त्यावेळी मात्र अजित पवार यावेळी माणिकराव कोकाटेंची पाठराखण करणार का की थेट कारवाई करणार? कारण दोनदा तर तंबी दिलेली आहे. म्हणते की स्वच्छ प्रशासनाची चाड मुळात तीनही जणांना आहे का? अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर आरोप झाले आणि आपल्यावरचे आरोप सिद्ध होईपर्यंत आपण पदावर राहणे उचित नाही असे म्हणत अनिल देशमुखांनी राजीनामा दिला होता. आज एक पत्रकार परिषद घेऊन मी प्रकाश शिंदेचे सगळे डॉक्युमेंट्स आपल्या समोर मांडलेले आहेत. आता जर वाल्मिकला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा, पार्थ पवारला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून अजित पवारांचा राजीनामा, तर प्रकाश शिंदेला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून एकनाथ शिंदेचा सुद्धा राजीनामा होणं गरजेचं आहे. पण एकनाथ शिंदेचा राजीनामा किंवा माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हे घेण्याची हिंमत राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची आहे का? देवेंद्र फडणवीस स्वच्छ प्रशासन हे उच्चारू शकतात का? कारण ज्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळाला 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच एक विकेट पडलेली आहे. राज्यातले अनेक मंत्री आता आरोपांच्या भोवऱ्यामध्ये आहेत. त्यात भर आता उपमुख्यमंत्र्यांची पडलेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझी खरी म्हणजे मला वाटतं की उत्सुकता ही आहे की मुख्यमंत्री स्थानी बसणारे देवेंद्र फडणवीस आता यावर काय निर्णय घेणार आहेत. ते आजारी बिजारी पडणं सोडा, अचानक आजारी पडतात, ते आजारी कसे काय पडू शकतात? अगदी बरोबर म्हणजे कोर्टाचं ऑर्डर आले की लगेच आजारी पडतात काय? आणि आजारी पडले म्हणजे असा कोणता आजार आहे की थेट रुग्णालय गाठावं लागतं, ते पण लीलावती रुग्णालयात? गमतीदार आहे, सगळं गमतीदार आहे. म्हणूनच मी म्हटलं की मंत्री असल्याचे प्रिव्हिलेज घेतले जातात. आजारी आहे हे दाखवणं म्हणजे मंत्री असल्याचे प्रिव्हिलेज घेणं आहे. आणि हे प्रिव्हिलेज मिळू द्यायचे नसतील आणि खऱ्या अर्थाने कायद्याची अंमलबजावणी व्हायची असेल तर आधी मंत्रिपदाचा राजीनामा झाला. अगदी अगदी सुषमाताई, तुमच्या या सगळ्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया. तुम्ही अशाच जोडल्या राहा, विनंती करते तुम्हाला. अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मिटकरीजी, पुन्हा एकदा फोनवर ड्रॉप झालेला आहे मिटकरींचा. आपण अमोल मिटकरींशी वारंवार संपर्क सुषमाताई, तुम्ही हसताय, द्या प्रतिक्रिया. अरे मी हे समजू शकते. लक्षात घ्या, त्याच्यात मिटकरींचा काही दोष नाहीये. एकटा माणूस कुठे कुठे तोंड देणार आहे आणि किती ठिकाणी मंत्र्यांनी घोटाळे करून ठेवायचे आणि प्रवक्त्यांनी ते सगळं निस्तारत द्यायचं. ते किती वेळा निस्तारत नाही? त्याला काही लिमिट आहे का नाही? बरं, ते एवढं निस्तारल्यानंतर त्याची किंमत तटकरेंसारख्या प्रदेशाध्यक्षांना राहत नाही तर त्याच्यावर ते बिचारे काय बोलतील? अगदी सुषमाताई, पुन्हा पुन्हा आपण प्रयत्न करतोय, पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात आणि या सगळ्याविषयी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.